नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा। 1 अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। पर्याय आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थसमिती, ड यापैकी काहीही नाही। तर या ठिकाणी पर्याय दिले आहेत 1 अ ब क, 2 अ ब, 3 फक्त अ आणि 4 वरीलपैकी नाही। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ सूक्ष्म अर्थशास्त्र। 2 सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना। अ राष्ट्रीय उत्पन्न, ब सामान्य किंमत पातळी, क घटक किंमत आणि ड उत्पादन किंमत। तर पर्याय आहेत 1 ब क, 2 ब क ड, 3 अ ब क आणि 4 क ड। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क आणि ड। सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना म्हणजे घटक किंमत आणि उत्पादन किंमत। 3 सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। अ राशी पद्धत, ब समग्र पद्धत, क विभाजन पद्धत आणि ड सर्वसमावेशक पद्धत। पर्याय 1 अ क ड, 2 ब क ड, 3 फक्त क आणि 4 फक्त अ। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे फक्त क। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे विभाजन पद्धत। 4 स्थूल अर्थशास्त्र पुढील संकल्पनांचा अभ्यास करते। अ संपूर्ण अर्थव्यवस्था, ब आर्थिक विकास, क एकूण पुरवठा, ड उत्पादन किंमत। पर्याय आहेत 1 अ ब क, 2 ब क ड, 3 फक्त ड, 4 अ ब क ड। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे 1 अ ब क। स्थूल अर्थशास्त्र पुढील संकल्पनांचा अभ्यास करते। संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, एकूण पुरवठा। प्रश्न क्रमांक 2 सहसंबंध पूर्ण करा। 1 सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत, 2 सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल, 3 स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमती निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। 4 मॅक्रॉस स्थूल अर्थशास्त्र, मायक्रॉस सूक्ष्म अर्थशास्त्र। 5 सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र,
आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 3. पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना. वैयक्तिक घटक अभ्यास. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरण: सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. 2. रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरण: काय आणि कसे उत्पादन करावे. अ. उदाहरणातील संकल्पना. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय म्हणजेच मुक्त बाजारपेठेतील व्यावसायिक निर्णय होत. व्यावसायिकाला किंमत, उत्पादन खर्च इत्यादी संबंधीही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात. या व्यावसायिक निर्णयात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. 3. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना. उत्पादन घटकांचे मोबदले देणे. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, पेढी, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. 2. किंमत सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात यांचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. 3. सीमांत तत्वाचा वापर. उपभोक्ता व उत्पादक याद्वारे सीमांत परिणामाच्या तत्वानुसार विविध आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. 4. आंशिक समतोलावर भर. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादक संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण असते. आंशिक समतोल विश्लेषणात
इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. 2. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केले आहे. 1. अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विवेचन. स्थूल आर्थिक विश्लेषण आणि आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. स्थूल आर्थिक विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे आर्थिक वर्तन समजून घेण्यास उपयुक्त ठरते. 2. आर्थिक चढउतारांचे विश्लेषण. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे, व्यापार चक्र तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण उपयुक्त ठरते. 3. राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार. स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा नवीन अभ्यास आर्थिक धोरणांची मांडणी करण्यास उपयुक्त ठरतो. 4. आर्थिक विकासाचा विचार. स्थूल अर्थशास्त्रातील विविध सिद्धांताच्या आधारे विकसनशील व अविकसित देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानात फरक इत्यादी आर्थिक व सामाजिक समस्या समजण्यास मदत होते. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या देशात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करतो. 5. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्रात रोजगारांची सर्वसाधारण पातळी आणि समग्र उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर: स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकामध्ये कोणत्या कारणामुळे व कसा बदल घडून येतो यांचे विवेचन केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन, गुंतवणूक फलन आणि व्यापार चक्राचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात उत्पन्न व रोजगार पातळी यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. या समग्रलक्षी आर्थिक चलांशी संबंधित समस्या सोडवण्याचे धोरण सुचवले जातात. 2. सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढ उतार होतात याचे विवेचन स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. स्थूल अर्थशास्त्रात भाववाढ व आर्थिक मंदीचे कारणे व परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा केली जाते. 3. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. अविकसित व विकसनशील देशातील दारिद्र्य व अल्पविकास यांच्या कारणांचा अभ्यास करून या देशामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारे प्रारूपे व सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित करण्यात आले आहेत. 4. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध गटांचे सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण समग्र अर्थशास्त्राद्वारे केले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पादनात खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो.